पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, हास्य मृदुंगाचा नाद करत आलीये मनोरंजनाची वारी. अर्थात आलीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, शेंद्रू आणि त्याची बायको आज एकमेकांसमोर ठाकले आहेत वादी आणि प्रतिवादी म्हणून. चला बघूया या हास्य संग्रामामध्ये पुढे काय घडतंय तेच बघण्यासाठी मंचावर बोलावूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील यांना. हॅलो 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 हा सरपंच सरपंच हा अहो शेंद्रू बोलताय शेंद्रू. नाही 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 अहो नाही इज्जत काढाय फोन नाही केलाय. अहो ख्याली खुशाली विचारायला फोन केलाय. नाही झालं काय ता जोंधल्या करायचा रम्या रम्या ता मला ता आठवलं काय झालं ता तुमचा बॅनर उतरवत होता झाडावरनं. तर म्हटलं झालं काय यांचं गचाकली की काय. तर म्हणाल नाही यंदाच्या इलेक्शनमध्ये पडले डिपॉझिट जप्त झालं म्हणे तुमचं. तर वाईट वाटलं कसं तुमची निशाणी पंती त्याच्यात तुमचं तेल पण आठवलं नाही लोकांनी. वाईट वाटलं दादा. एकदम हा नाही बरोबर 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 नाही कसं आहे आता म्हणूनच फोन केला काळजीनं की आता रात्री खाया डाल भात हाय की कुत्र्याजवळ पाठवून देऊ. नाही असं काय करता बाय कुत्रा प्रामाणिक आहेत तुमच्यापेक्षा. लग्न विश्वास ठेवा त्यांच्यावर. तोंडात जेवढं देव तेवढं तुमच्यावर आणून देतील तर. हा नाही हा नाही 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 आणि लक्षात ठेवा पुढची निवडणूक येणार आहे. काम करा लोकांची. पांढरे शर्ट घालून फटफटीवरनं फिरणं म्हणजे राजकारण नवं. लोकांची काम करायला लागतात कळलं ना. काम करायलाच पाहिजे कळलं काय तुम्हाला. नाही तर यावेळी फक्त तेल आठवलं नाही पुढच्या निवडणुकीत पंती फोडून टाकतील तुमची. मग फक्त वाद घेऊन काय करणार आहे हातात. हा हॅलो हॅलो ठेवला फोन. वाव वाव आला माझा मॅक्सितला गॉडजीला आला. मी आता थांबा तुम्हाला मी दाखवते. काय झालं काय पण तुम्ही थांबा. तुला ताईनो यावा 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 तुम्ही. काय कोण कोण आलं कोण काय गे यावा ताईनो यावा. यो असतो दलभद्री माणूस. यानं लय माझ्या डोक्याला ताप करून ठेवला. याला तुम्ही घेऊन जावा. थांबल्याला बेड्या ठोकानी काळ्या पाण्याची शिक्षा द्यावा. थांबा, काळं पाणी बाटलीतून घेऊन फिरत नाही मी. काय झालं काय झालं म्हणजे आलेल्या एवढा बुलबुलीत कॉमेडी कराल तुम्ही. थांबा जरा एक मिनिट हे बघा माझ्याकडे अधिकार आहेत पण एवढे नाहीयेत की डायरेक्ट त्यांना मी अटक करू शकते. सांगा. थांबा आपण आधी समोरची बाजू ऐकून घेऊया आणि मग काय तो निर्णय घेऊयात ना. जरा थांबा. तुम्ही शेंद्रू गानू देवलेकर बरोबर. बरोबर कोकणचा चॉकलेट हिरो. देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन. पण हा घोडबंदरचा अर्धा तेरे नाम कोण. एक मिनिट. नमस्कार नमस्कार मी चेतना भट. अच्छा महिला बचाव मंचाची अध्यक्ष. अच्छा होय काय. या तुमच्या मिसेस. होय होय दुर्दैवानं. थांबा शांत बसा माझ्या समोर तरी निदान हे बोलू नका कारण त्यांनी तुमची कंप्लेंट केलेली आहे आणि म्हणून मी इथे आली आहे तुमच्यावर ऍक्शन घ्यायला. माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली ना. हो झालं आणलंस ना आपल्या प्रेमाचं हितगुज चव्हाट्यावर आणलंस ना. मला वाटलंच होतं ही कधी ना कधी चमच्यानं माती खाणार. आज खाल्ला तिनं. पण मी पण शाना आहे मी तयारी करून ठेवलेली आहे. एक्सक्यूज मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर इकडे राहता का. इथंच राहतात. या 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 काय टायमिंग आहे तुमचं. पुढचे 15 मिनिटात टिकले म्हणजे झालं. टेन्शन घेऊ नका टायमिंग वाजणार. आपण दोघं सोबत आहे ना. दोघं मिळून टाकू यांची वेल्डिंग करून. चालतं काय निघत नाही. नाही निघत आहे थांबा. अरे बापरे. बस मॅडम बस. एक दे तिकडची दे. एक मिनिट तुम्ही कोण. नमस्कार नमस्कार मी हेमंत पाटील पुरुष बचाव मंचाचा अध्यक्ष आहे. तसं मी कधी कधी कॉमेडी बचाव समितीवर पण असतो. जाऊ दे जुन्या आठवणी नको.
तर आज मी ह्या माणसावर जो काही अत्याचार अन्याय होत आलेला आजपर्यंत त्याला वाचा फोडायसाठी आलेलो आहे. आणि हो, ह्या माणसाला मी अन्यायमुक्त करूनच राहणार. बस. एक मिनिट, कोणी कोणावर अन्याय केलाय, कोणावर अत्याचार झालेत हे आपण चर्चा करून ठरवूयात का? आपण नमस्कार, मी चेतना भट, महिला बचाव मंचाची अध्यक्ष. नमस्कार. 2 मिनिटं थांब. ताई बसा. ये. बस. पाहिजे. ताई मला सांगा, तुम्हाला या माणसाचं काय पटत नाही? मला हा माणूसच पटत नाही. हा, हे असं कसं काय पटत डायरेक्ट? ह्या थोबाड बघितलं हो? सकाळी सकाळी हा थोबाड बघितला ना असं वाटतं 4-5 मुस्काटी द्यावी. एक मिनिट. ताई हे बघा, कोणाचे रंग रूप चेहऱ्यावरून बोलणं वाईट, हा. अत्यंत चुकीचं आहे. शपथ काय ते? सांगतो. मला सांगा, ह्या चेहऱ्यात काय प्रॉब्लेम? हा. याला मिशी येत नाही. ऐकलं तुम्ही? आता तुम्ही मला सांगा, एकाच घरात दोघांना मिशा आल्या तर कसं दिसेल तो? म्हणजे डिफरन्स कळणार कसा? म्हणजे यांना मिशी येते? मिशी येते? हा? गावातली पोरं मिळून अशोक नायगावकरांच्या जीवनावर पिक्चर बनवतायत. त्याच्यात अशोक नायगावकरांची भूमिका ही करते. अशोक काय बोलताय? बघितलं कसं बोलतोस? बघितलं? अरे, इथं सांगितलं. एवढं सगळं मी ऐकून घ्यायचं सगळं यांचं. ताई. आणि मला बोलता ताई हा पेवराव बघितलं हो? पेवराव बघितलं ह्यांचा? वाईट काय आहे याच्यात? वाईट काय आहे? हे नुसतं लियांगा घालायचा, सदरा घालायचा आणि ही टाय म्हणून मफलर अटकवायची म्हणजे झालं यांचा सगळा. बाकीच्यांचे नवरे कसे सूट बूट घालून येतात. हा काय आहे पेवराव? पेवराव, या मफलर मुले हिचा आजोबा वाचलाय तर सांगत नाही तुम्हाला. कसं काय? कसं काय? कसा काय म्हणजे? अहो, हिचा आजोबा व्हेंटिलेटरवर हा. होता. डॉक्टर बोलला 2 दिवसात कन्फर्म मीटिंग होणार वरती. मी गेलो आपला दर्शनाला तर मफलर नाकावर पडलं. हो, तेव्हापासून जो उठलाय ना तर बसतच नाही. परवाची गोष्ट, परवाची बैलगाडी शर्यतीत पहिला आलाय तो. यात काय नवल आहे? बैल गोट्यात होते. एकट्यान बैलगाडी ओढला शेवटपर्यंत ना. पुन्हा मुलं मफलर मुलं. आपल्यार मुलं. पण ह्याची जाण आहे? हे सगळं डेकोरेशन घेऊन फिरतेस ती जाण आहे तुला? तुम्हाला जाणलं आहे मग बोलता होती. नका बोलू नका. मी एवढं चांगलं चुंगलं करून खायला घालते, काय बोलत नाहीये, कौतुकाचा शब्द नाही. एक मिनिट. हे असं असेल ना तर हे चुकीचं आहे. एक. नाही, हे चुकीचं आहे. ह्या चांगलं चुंगलं करून तुम्हाला खायला घालतात ना, तुम्ही आपल्या पार्टनरचं कौतुक करायला पाहिजे. हो, तुम्ही एक साधं कौतुक नाही करू शकत? बाई, सगळं बरोबर आहे तुमचं, पण कौतुक करण्यासारखं जेवण पण आलं पाहिजे ना. मागल्या टायमाला हिचा मूड झाला म्हणून हिनं शेंगदाण्याची चिक्की बनवला. ती चिक्की पोरांनी एकत्र जोडल्याने आणि त्याची बॅट तयार केल्यानी टुर्नामेंट जिंकली पोरं. 6 वर 6 मारत होते. 6 वर 6. लोकांना वाटलं बॅट मध्ये जादू आहे, फक्त पोरांना माहिती होती बॅट मध्ये चिक्की आहे ती. आपण कुणाला तरी उपयोग झाला ना मग. सांगा. नाही. असं नसतं ते. जेवणानं पोट भरतात, टुर्नामेंट नाही जिंकत. मला येत आहे तुमचं दुःख, माझ्या लक्षात येत आहे. मी पुरुष म्हणून यांचं दुःख समजू शकतो. सांगा. मला सांगा ताई, सकाळी जर का जेवणात गडबड असेल हो. तर माणसाचा मूड काय राहणार आहे दिवसभरात? बरोबर. हे बघा, तुम्हाला एक गंमत सांगतो. जर का आपला नवरा काही 4 चांगल्या गोष्टी सांगत असेल तर ऐकल्या पाहिजे की नको? त्याच्यामुळे घरातलं वातावरण कसं चांगलं राहते ना. मग जर आपली बायको काही 4 चांगल्या गोष्टी सांगत असेल तर नवऱ्याने पण ऐकल्या पाहिजेत. घरातलं वातावरण चांगलं राहतं ना. हो, बरोबर. राहतं ताई, ना. तुम्ही बरोबर बोलला. आमच्या घरातलं वातावरण ना अजिबात चांगलं नाही. ताई ऐका, हे बघा, तुम्ही थोडस ना एकदा नवऱ्याचं ऐका, म्हणजे त्याची मर्जी सांभाळा, म्हणजे संसार सुखाचा होईल ना. बरोबर सुखाचा होईल. पण ही माझी मर्जी सांभाळत नाही, माहितीये का तुम्हाला? मला जबरदस्तीने माहेराला घेऊन जाते तिच्या. काय वाईट आहे त्याच्यात? काय आहे? माहेरी गेलं तर काय वाईट आहे? त्या नाही आल्या इकडे, सासरी नाही आल्या, नांदतायत ना तुमच्या बरोबर, तुम्ही जायचं माहेरी. एवढं काय त्याच्यात? जाईन मी, पण हिनं चालत न्यायला पाहिजे ना मला. ही काकोटीला मारून नेते, या साईडला पर्स आणि ह्या साईडला मी, असे जातो आम्ही चेमाटलेल्या अवस्थेत. हिचं खानदान दलबद्री 1 नंबरचं, मला तर अजिबात आवडत नाही. किती वेळा सांगितलं खाण्याला बोलायचं नाही. ताई. आणि माझ्या बापाविषयी बोलला ना, नाही तुमच्या हाताची 5 बोटं बरणीत भरून ठेवली ना, नावाची श्रीदेवी शेंद्रू देवलेकर नाही, उर्फ कोकणची कॅन्डी. बस, सकाळी उठल्यापासून हेच असते. जालपोल दहशत हा गुंडा आणलाय घरात मी. तुम्ही तरी ताई ऐका. जर मला हात लावलास ना इथले तर टाकीन हो वेल्डिंग करून तुझी. ताई अरे तुम्ही नका ना यार छेडू त्यांना. ताई ऐका, हे बघा, असे खून मारामाऱ्या हत्या करून काहीच होणार नाही. तुम्ही चर्चा करा ना. बस चर्चा करून आमच्या घरात काय होत नाही. याला ना ह्याच्यावर जेसीबी चढवला पाहिजे. नाही ताई ऐका. ताई शांतपणे बसा, आपण चर्चा करून सोडू. चर्चा आम्ही आलो करू. इकडे त्याच्यासाठी चाललोय. बसा ताई, बसा. चर्चा करून ऐकणारा तर माणूस वाटतो हा.
नाहीच ऐकणार मी. एवढी साधी भोली पोरगी भेटली यांनी ना रोज पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. पाय धुवायला गेलो होतो पण नदी आटली सगळी, काय करू? नाही, 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 थांबा, थांबा, तुम्ही थांबा. जावा. ह्याला मी नाही, बघते. ऐका, तुम्ही ताई. निघा आता, मी याला बघते. तू इथे निघा, इथे निघा. या. मी येणार. तुम्ही निघा. नाही, नाही, जाऊ नका. तुम्ही निघा. जाऊ नका. जाऊ नका. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.